तर अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी या युद्धामुळे अडकलेले आहेत। अहिल्यानगरचे रवींद्र बक्षी हे देखील दुबईमध्ये अडकलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे ते दुबईमध्ये अडकल्याचं कळतंय। तर महाराष्ट्रामधून अनेक पर्यटक हे दुबईमध्ये गेलेले होते। अनेक जण अडकलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमधली एअर स्पेस बंद आहे। विमानतळावर हल्ला झालेला होता आणि याचमुळे अनेक पर्यटक हे अडकलेले आहेत। अहिल्यानगरचे रवींद्र बक्षी हे देखील दुबईमध्ये अडकलेत। आपण थेट रवींद्र बक्षी यांच्यासोबत बोलणार आहोत। रवींद्रजी, तुम्ही अहिल्यानगरवरून दुबईला गेलेला होतात। केव्हा तुम्ही दुबईला गेलेला होतात आणि आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी काय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळतेय? हॅलो, बोला रवींद्रजी, तुम्ही केव्हा गेलेला होतात दुबईला आणि काय सध्या तुमच्या आजूबाजूला परिस्थिती पाहायला मिळतेय? आता आम्ही दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यात आहोत। हॅलो, बोला बोला, तुमचा आवाज येतोय, बोला, सलग बोला। आवाज येतोय का? हो, आवाज येतोय येतोय येतोय, सलग बोला, सलग बोला। तर आम्ही आता एका हॉटेलमध्ये वास्तव्यात आहोत तिथं दुबईमध्ये। आणि काल दुपारी सुद्धा आम्हाला एक मोठा धमाका ऐकू आला। तर आम्ही इथं अडकलेलो आहे। तर आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शहा, आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि पवार मॅडम यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला इथून घेऊन जायची व्यवस्था करावी, त्यांनी प्रयत्न करावेत। आम्ही इथं अडकलेलो आहोत दुबईमध्ये। रवींद्रजी, तुम्ही आज केव्हा 8 दिवस गेलेला झाले होतात त्यांनी। दुबईमध्ये आणि ज्यावेळेस हा हल्ला झाला किंवा ज्यावेळेस इराणकडनं हल्ले केले गेले त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला आम्ही ते ह्याचे एक पाम जुबेरा म्हणून एक जागा आहे, तिथं आम्ही होतो। तिथून आम्ही ज्या वेळेला निघालो तिथून आम्हाला त्यावेळेला ते ड्रोन पडल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। तुम्ही स्वतः गेलेले आहात, वैयक्तिक तुम्ही गेलेले आहात दुबईला की कुठल्या टुरिस्ट कंपनीकडून तुम्ही दुबईला गेलेले आहात? आता आम्ही दुबईला आहोत। तुमची काय मागणी आहे अहिल्यानगर सरकारकडे? तुमची काय मागणी आहे सरकारकडे? काय तुम्ही मागणी कराल? सरकारकडे मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर इथून घेऊन जायची व्यवस्था करावी। आता तुम्ही ज्या ठिकाणी थांबलेला आहात त्या ठिकाणी तुमची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते का? काही उपाययोजना करण्यात आल्या? काळजी घेतली जाते, काळजी घेतली जाते। खाण्यापिण्याचं आणि काही बाकी सगळी व्यवस्था चांगली आहे। परंतु इथून घेऊन जायची व्यवस्था महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला मी विनंती करतो की आम्हाला इथून लवकर घेऊन जायची व्यवस्था करावी। तुमच्यासोबत आणखी कोण आहे? आमच्याबरोबर माझ्या मिसेस आहेत आणि बरेच भारतीय काल मला भेटून गेले इथे येऊन हॉटेलमध्ये। तर आम्हाला माझी विनंती आहे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना, आदरणीय शहाजींना आणि आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आव्हान करतो, यांना आणि विनंती करतो की त्यांनी आम्हाला, एकनाथजी शिंदे आहेत, पवार मॅडम आहेत, फडणवीस सर आहेत, देवेंद्रजी यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला इथून घेऊन जायची व्यवस्था करावी। आम्ही इथं अडकलेलो आहोत, आम्हाला लवकरात लवकर भारतात घेऊन जायची व्यवस्था करावी। नक्कीच रवींद्रजी, आपण आशा करूयात की लवकरच तुमच्यासोबत प्रशासनाने संपर्क साधलेला आणि तुम्हाला तिकडून रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले जातील। तुम्ही देखील काळजी घ्या। तुमच्या आजूबाजूला जे भारतीय असतील, भारतीय प्रवासी असतील, त्यांची देखील काळजी घेण्याचं आवाहन आम्ही करतोय। धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती दिली। ठीक आहे।